हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा. पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या आदेशाचा आज शेवटचा दिवस. अटारी वाघा बॉर्डरवर नागरिकांची मोठी गर्दी. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात धडक कारवाई. आतापर्यंत 8 अतिरेक्यांची घरं उद्ध्वस्त. पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज मन की बात. पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच मोदी देशवासियांना करणार संबोधित. वाल्मिक कराड असलेल्या कारागृहातील वरिष्ठ तुरुंग अधिकारी आणि एका कर्मचाऱ्याचं निलंबन. कुटुंबियांच्या व्यतिरिक्त इतरांना कैद्यासोबत भेटू दिल्यामुळे मोठी कारवाई. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडचा सिटी स्कॅन रिपोर्ट नॉर्मल. वैद्यकीय सूत्रांची माहिती. तर पुढील उपचाराबाबत तज्ज्ञ समिती घेणार निर्णय. पोलिसांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणं आमदार संजय गायकवाडांना भोवलं. बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर मागितली माफी. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी आज मतदान. 18 जागांसाठी 70 उमेदवार मैदानात. सुभाष देशमुख आणि सचिन कल्याण शेट्टी यांच्या पॅनलची प्रतिष्ठापनाला. जळगावच्या चोपडामध्ये सैराटची पुनरावृत्ती. प्रेमविवाह केल्याच्या रागातनं वडिलांकडून मुलीवर गोळीबार. मुलीचा मृत्यू तर जावई जखमी.